वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे कॅप्टन विजय डायरे तयार होतात. गोलंदाजी मार्क वरती लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये दहशत ज्यानं पसरवली मागील मॅचमध्ये तो अक्षय धुले ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. इथून महाअंतिम मुकाबल्याला सुरुवात. जय डायरे आणि प्रथमेश डायरे यांच्याकडून जर का विजयने विकेट हॅट्रिक कमावली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल विजयचा अटॅक जबरदस्त पाहायला मिळतो आहे. आग ओखत असताना पहिल्या बॉलची फेकी जर का पाहिली ना तर खूप फास्ट बॉल होता. ओळखता आला नाहीये अक्षयला. टप्पा बघतोय शोधतोय. लय पकडल्यानंतर नक्कीच त्याच्या देखील बॅटमधून फटकेबाजी पाहायला मिळेल. परंतु यावेळी बीट झाले. डॉट बॉलनं सुरुवात. कार्पेट लेवलने हलक्या हातानं संयमानं खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड पाहायला मिळते. प्रणित होते. मिसफिल्ड झाली आणि सिंगल लगेच जमा होत असताना श्रीगणेशा पाहायला मिळतोय. सायली 11 टीमसाठी एका दाब्यानं श्रीगणेशा केला अक्षयने. आता स्ट्राईक रोटेट होत असताना करण पवार स्ट्रायकरवरती. करणसाठी हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती धावलेत वेगानं. यस आपण पाहतोय वाईट बॉल. वाईट प्लस एक कशा 2 धावा टोटल धावफलकावरती ऍड होतील. तिसरा बॉल शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाचा जर का इतिहास उलगडून पाहिला तर आंतरड वरडी टीमसाठी सातत्यानं ॲज अ लकी प्लेअर म्हणून या गोलंदाजाची फलंदाज देखील आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूची भरणी लागली जाते. अक्षयच्या विरोधात अद्यापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चौथा बॉल खेळण्याचा प्रयत्न अफलातून. लॉंग स्टॉपच्या दिशेला पंचांनी हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय. फ्री हिटची संधी नेक्स्ट बॉल वरती अक्षयच्या खात्यात. फ्री फ्रीटचा चेंडू. पाचवा बॉल हलक्यातानं पॉइंटच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. चांगलं बॅकअप यावेळी पाहायला मिळेल. एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. चांगली धावत संख्या या फर्स्ट ओव्हरमध्ये आपण पाहतोय. अक्षय चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. लास्ट बॉल रडार मध्ये पाहायला मिळतो आणि डीप मध्ये संकेत माळीनं काय चुकी केली आहे. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट आणि थर्ड अटेम्प्टला मात्र जेल जमिनीला दान केला. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. लास्ट बॉल वरती आलेल्या टोटल 2-2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 या आकड्यावरती. 15 धाबा धावफलकावरती. चांगले एफर्ट्स होते संकेतचे देखील, परंतु अखेरीचे झेड जमिनीलगत दान झाला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. जमेची बाजू सायली 11 टीमची. सलामीला गेलेली जोडी अजूनही बॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. ही जोडी जर का अशीच सुरक्षित राहिली तर धोक्याची घंटा वाजत राहील वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमच्या डोक्यावर. सेकंड ओव्हरसाठी श्री गणेश पिंपलोली टीमचा सितारा गोलंदाजी मार्क वरती सूरज कालन पाहायला मिळतील. सातत्यानं चांगल्या पद्धतीची गोलंद सूरजची देखील आम्ही अनुभवतो. प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि त्यांच्या अगेन्स्ट
श्री गणेश तलवडे टीमचा सुपरस्टार अक्षय धुले आहेत. यावेळेस आपण पाहतोय अतिशय वेगानं परंतु परंतु यस यस अंपायर डिसिजन वाईट बॉल पाहायला मिळतो. अतिरिक्त धावपलकावरती ऍड होईल. अतिरिक्त धावपलकावरती धावपलक 16 या आकड्यावरती. यावेळेस हलकीशी गडा चेतन खाडे आहेत, वेगाने धावतायत, भरपूर प्रयत्न, अखेरीस चेंडू अडवलाय. फेकी देखील नॉन स्ट्रायकर वरती झाली होती. अक्षय धुले होते डेंजर झोन कडे, पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. टोटल 2 कंप्लीट, 2च्या मध्ये त्याने 18 आकडा धावपलकावरती. सूरजनं थोडीशी खराब सुरुवात केली व्हाईट बॉलनं. तदनंतर पहिल्या चेंडूची फेकी 2 धाब्यांची, अशा टोटल 3 धाबा खर्च झाल्या. धावपलक 18 या आकड्यावर. अद्यापर्यंत कुठली विकेट मैदानाच्या बाहेर आली नाहीये. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन चांगल्या वेगाने धावता क्षेत्ररक्षक, भरपूर भरपूर प्रयत्न आणि अखेरीस फील्ड आणि फेकी चेक केलं जाईल. चेक केलं जाईल, चेक करतायत ऑफिशियल. दोन धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतात. वीस आकडा धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा चेंडू सूरजचा. यावेळेस पॉइंटच्या दिशेला ढकललाय अक्षय धुले ब्रँड. चौकार. 4 धावा पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलं ही सलामीला गेलेली जोडी जर का टिकून राहिली तर सायली 11 टीम साठी चांगली धावसंख्या उभारू शकते. आणि ती स्ट्रॅटेजी वापरली जाते. पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न अक्षय धुले करण पवारला घेऊन सोबतीला खेळतोय. चांगला खेळ. टोटल 24 या आकड्यावर. चौथा बॉल आडव्या बॅटनं मंचाला सलामी देणारा चौकार अक्षयच्या बॅटमधून. लगातार दुसरा चौकार. धावपलक जाऊन पोहोचलो. टोटल 28 या आकड्यावर. आणि जर का आणखी एक जर का मारला तर ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी उपसरपंच माननीय श्री सुभाषदादा कालन यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चौकार हॅट्रिक होणार का? तिसरा येणार का चौकार? समोर खेळले आणि इथे झाली चुकी. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलंय गोल्डन विकेट होती. प्रणित होते. प्रणितनं मोठी चुकी केली. मौल्यवान विकेट इथून गमावली. अक्षय धुले सर याची विकेट जर का माघारी आली असती तर खरंच खूप इथून फायदा झाला असता, परंतु गमावली विकेट. अफलातून चांगली बॅटिंग. चौकार हॅट्रिक आपण पाहतो अक्षयची. टोटल जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. लास्ट बॉल. लास्ट बॉल. स्लोवर डिलिव्हरी हाताळली होती. फसवा चेंडू टाकण्यात आला होता, परंतु त्यावरती प्रत्युत्तर अक्षयचं शेवट गोड करत असताना टोटल ठोकल्या या ओव्हरमध्ये 4 चौकार. लास्ट बॉल वरती आलेल्या चौकारानं धावसंख्या उंचावताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धावा धावपलकावर.
दोन षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. 37 आकडा धावपलकावरती आहे आणि सूरजच्या या गोलंदाजीचा विचार केला तर तब्बल 21 धावा त्यानं खर्च केला. टोटल 21 सूरजने खर्च केला, टोटल 15 विजयने खर्च केला. अशा टोटल 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 37 धावा धावपलकावरती. अशा प्रकारची बॅटिंग जर का चालू राहिली तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं सायली 11 टीम या फायनलच्या मॅच मध्ये किमान 75 ते 80 पर्यंत पोहोचू शकते. कालच्या दिवसापासून ते आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांची स्कोरर म्हणून आम्हाला एक चांगली साथ लाभली ते विकीदादा घोडबिंदे उर्फ विकीदादा गुंजाळ. ड्रिंक ब्रेक हा बहाणा होता, कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलो ना सूरज घोडबिंदे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेकचा बहाणा करून बार बार जात असतात. अक्षय धुलेला आणि करण पवारला दिलेले कानमंत्र आता इथून कशा प्रकारे ते पार पाडतील त्याकडे लक्ष आहे. विजय गोलंदाजी मार्क वरती थोडस फुटवर्क मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. थांबलेत विजय. मीटिंग मॅन सूरज घोडबिंदे माइंडसेट वापरलाय चांगला. खऱ्या अर्थानं पाहायला गेला ना तर अक्षय धुले त्याला लाभदायक ठरलाय. पहिला बॉल विजय डायरेचा अगदी खोलवर पाहायला मिळाला. थोडासा लाईन पासून बाजूला होता. खऱ्या अर्थानं जर का मध्ये सापडला असता तर करण पवारची कदाचित LBW विकेट पाहायला मिळाली असती, परंतु लाईन पासून थोडासा मिस झाला चेंडू. डॉट बॉलची सांगता. दुसरा बॉल पुन्हा खोलवर टप्प्याचा. हा इथून काय घडलंय. नशिबाचा बाईच्या स्वरूपात आलेला हा चौकार लॉंग स्टॉपच्या दिशेला. खऱ्या अर्थानं लक फॅक्टर म्हणायला हवं सायली 11 टीम साठी. बॅटच्या साह्यानं येतात त्या वेगळ्या आणि बोनसच्या स्वरूपात जमवल्या जातात त्या वेगळ्या धावा. अशा या चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली उंचांक गाठत असताना तब्बल 41 या आकड्यावरती. 41 धावा धावपलकावरती. पहिला डॉट आल्यानंतर सेकंड बॉल वरती आलेला हा चौकार. तिसरा बॉल आपल्या चांगल्या टप्प्यावरती. यस अंपायर बा. खऱ्या अर्थानं महाअंतिम सामना म्हटल्यानंतर अशा प्रकारची रंगत येणं साहजिक आहे आणि चांगल्या पद्धतीनं अंपायरिंग आम्ही आजच्या दिवसामध्ये अनुभवतोय. तिसरा बॉल लो फुलटॉस होता. डीप मध्ये आहेत ऑन साइडला. लॉंग ऑनला संकेत मारली फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. 43 धावा धावपलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा धावपलकावरती आहेत. चौथा बॉल कार्पेट लेवलना फटका पुन्हा ऑन साइडला. डीप मध्ये वेगाने धावता क्षेत्ररक्षक फील्ड पर्यंत पोहोचतील. चेंडू फील्ड आणि फेकी तोपर्यंत आपण पाहतोय कंप्लीट पाहायला मिळेल एक. आणि जर का सुशांत घोडबिंदे उर्फ बल्लू याने जर का कॅच सोडली तर आता पारितोषिक जास्त आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोस्ती दाब्याचे ओनर अनिल दादा कालन यांच्याकडून हे पारितोषिक असणारे. सुशांत घोडबिंदे वारंवार वाट पाहतोय कधी माझ्यापर्यंत जेल येईल आणि मी कधी जमिनीलगत दान करेल. यावेळेस करण पवारचा फटका फसला हवेमध्ये. अंदाज बांधतात सॅमी. इथं कुठे प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर सायली 11 टीमची.
मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर. खऱ्या अर्थानं आज त्यानं शर्यत क्षेत्राकडे न बोलता क्रिकेटला प्राधान्य दिलं आणि सायली 11 टीमसाठी आपण पाहतो चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये करतोय. या ओव्हरमधील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. खोलवर टप्प्याचा होता, खणून काढण्याचा प्रयत्न साजनचा. कार्पेट लेबलनं एक सिंगल कंप्लीट पाहायला मिळते. इथे विजयचे 2 षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळतात. टोटल 3 षटकांती जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती. 45 धाबा धावपलकावर. 15च्या सरासरीनं खऱ्या अर्थानं धाबा इथून जमवल्या जात आहेत. अशा प्रकारची स्ट्रॅटेजी पुढे राहिली तर चांगली पार्टनरशिप इथून बनवू शकते जोडी. अक्षय आणि साजन आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणित पाटील येत आहेत. खऱ्या अर्थानं प्रणितने देखील एक मोठी झेल सोडली. अक्षयची विकेट त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिली आहे. मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोडं करणं त्याचं कर्तव्य आहेच. पुढे ते देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल. त्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला साजन सोनावले बॅट नंबर 3 वरती आता बॅटिंगची संधी त्याच्या वाट्याला आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रणित तयार होत असताना टोटल जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. पहिला चेंडू प्रणितचा. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते. वारंवार झालेल्या चुका बोनसच्या स्वरूपात सायली 11 टीमला धावा देऊन जातात. लॉंग स्टॉपला निघून गेला चेंडू. मिसफील्ड झाली. यष्टीरक्षकाकडून झाली चुकी. त्यानंतर स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं देखील चुकी केली आणि चेंडू सीमारेषा पलीकडे वैच्या स्वरूपात आलेल्या टोटल 4-4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती. दुसरा बॉल खालवर टप्प्याचा. यस, परंतु पंचांनी आमचं लक्ष वेधून घेत आहेत. सांगतायत जमिनी समांतर आत करत असताना इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावानं या अतिरिक्त धावेनं सायली 11 टीमचं अर्धशतक कंप्लीट होत असताना टोटल 50 पर्यंत पोहोचते सायली 11 टीम. आणि खऱ्या अर्थानं या मैदानावरती 4 मॅचेस ते खेळलेत आणि 4 मॅचेस खेळत असताना टोटल 50च्या पुढे त्यांची गेलेली आहे. म्हणजे हाय स्कोर मॅचेस त्यांच्या पाहायला मिळतात. आणि यावेळेस साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर यांच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार. 6 धावा अर्जित करत असताना साजन मागील मॅच मध्ये देखील निर्णायक 22 त्यांनी बनवल्या. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. टोटल धावफलक जाऊन पोहोचलं ते 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती. साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर भरपूर खुश दिसतात, मूड मध्ये आहेत आणि बॅटिंग देखील तशीच चालू आहे पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती प्रणितच्या चौकार आला. त्यानंतर वाईट बॉल आणि दुसरा चेंडूची फेकी आपण पाहिली 6 धाव्यांची. अशा टोटल 11 धावा त्यानं खर्च केल्यात. 2 चेंडू 11 खर्च करत असताना प्रणित. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण चुकीचं. ही देखील एक जास्तीची धाव इथे कमवताना पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करण्याचा
चान्स आली होती प्रणितला, परंतु आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळाले. एक धाव आली, एकच्या मदतीने टोटल 57 या आकड्यावरती, 57 धाबा धावफलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमधील बाकी. चौथा बॉल, फुल टॉस, लॉलीपॉप चेंडू भिरकावलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दर्जेदार दर्जेदार उत्तुंग षटकार. अक्षय धुले ब्रँड मैदानात खऱ्या अर्थानं आपली ओळख पटवून देत असताना अक्षय आपण पाहू शकाल. आणखी एक जर का षटकार मारला तर ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी उपसरपंच माननीय श्री सुभाषभाऊ कालन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचले टोटल 63 या आकड्यावरती, 63 धाबा धावफलकावरती. यावेळेस फटका कार्पेट लेवलने ऑन साइडला डीप मध्ये आहेत. सुशांत गोडबिंदे फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. ही जर का चौकार गेली असती तर दोस्ती धाब्याचे ओनर अनिल दादा कालन यांच्याकडून तब्बल 1000 रुपये होते. तुम्हाला सांगितले नव्हते आम्ही, परंतु तुम्ही ती संधी गमावलेली आहे. टोटल धावून पोहोचली आहे ती 64 या आकड्यावर. यस, एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ इथवर समाप्त. टोटल जाऊन पोहोचतीये ती 65 या आकड्यावरती, 65 धाबा. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 15 चेंडू 38 या आकड्यावरती खेळतोय अक्षय धुले. अफलातून चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही अर्धशतकाच्या खेळीसाठी 12 धावसंख्येची गरज आहे अक्षयला. वारंवार कानमंत्र नाही, कारण कमिटी मेंबर असल्यामुळे इथल्या सर्व हालचाली त्याला माहीत असतात आणि त्याच मैदानाच्या आतमध्ये जाऊन तो पुरवतो. प्रत्येकाच्या कानात सांगतो की तू असं खेळ, त्यावेळेस तुझा खेळ इथून पुढे अशा मोमेंटला जाऊन पोहोचेल. अक्षय धुले खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना सूरज तुमची कंप्लेंट आमच्यापर्यंत ऑफिशियलने पोहोचवली. तुम्ही इथे कमिटी मेंबर असल्यामुळे आमच्या वेळेचा गैरफायदा घेत आहे असं सांगतात. ड्रिंक ब्रेक हा 1-2 वेळेस होत असतो. परंतु आता काय करणार, ऑफिशियलची विनंती तशी आहे ना. पाणी गोलंदाजी मार्क वरती चेतन खाडे तयार होत असताना पाहायला मिळतील. टोटल जाऊन पोहोचले उच्चांक गाठत असताना तब्बल
65 आकड्यावरती 65 रन ऑफ द स्कोर बोर्ड पाहू शकता. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर स्ट्रायकर वरती. चेतन खाडे गोलंदाजी मार्क वरती. इथून आता चेतनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेतनचा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळलेच साजन यावेळी ऑन साईडला कार्पेट लेवलने एक सिंगल कमावण्याचा प्रयत्न झाला. फक्त एक सिंगल. अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे अर्धशतकाच्या खेळीसाठी अक्षयला. टोटल धावफलकावरती 38 धावा आहेत. अक्षयच्या बॅट मधून फटका. यावेळेस चुकी पाहायला मिळतीये. एसटी रक्षक सॅमीला चेंडू अडवताना स्लिपचं क्षेत्ररक्षण थर्ड स्लिप तिथे लागली होती. आनंद होते आणि संकेत माली यांच्या मधून चेंडू निसटलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीवा रेषा पलीकडे. बनवायच्या होत्या अजून 12. आता बनल्या 4. अजूनही गरज असेल ती टोटल 8 धावांची. 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 69 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा 69 धावा धावफलकावर. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतो. ऑन साइडला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. वेगानं थ्रो चांगली फेकी पाहायला मिळते. मिसफिल्ड आणि फायदा होत असताना पाहायला मिळतो सायलेलोबा टीमला. टोटल 2 धावा कंप्लीट आणि 2च्या मदतीनं 3 चेंडू आणि धावफलक 72 या आकड्यावरती. 72 धावा धावफलकावर. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे 50 साठी. आणि जर का ती 50 लगावली तर या स्पर्धेतील पहिली 50 कंप्लीट होईल. वेगाने फेकलाय समोरच्या दिशेला खेचलाय चेंडू. सेकंडची डिमांड चेतन खाडे यावेळेस डायरेक्ट हिट करणार होते परंतु स्वतः संयम राखत थांबले आणि आपण पाहतोय विकेट धावाच्या स्वरूपात साजन सोनावले माघारी येत असताना. धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू इथे शेष आहेत आणि अजून अर्धशतकासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. टोटल 45. आपण पाहतो अक्षयची धुवाधार बॅटिंग. अक्षय धुले यांनी जर काही अर्धशतकाची खेळी कंप्लीट केली तर सूरज घोडविंदे यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट त्याला असणार आहे. ते ओपन केलं जाणार नाही. ते लास्टला त्याला त्याच्या कानात मॅच झाल्यानंतर सांगण्यात येईल. चेतन खाडे तयार होत असताना बालमित्र निर्णायक अजूनही 2 चेंडू आहेत. धावसंख्येचा विचार केला तर भरपूर उंची गाठत असताना 73 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. लो फुलटॉस होता. भिरकावण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवर आला नाहीये. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. धावबाच्या स्वरूपात आणखी एक हादरा लागला जाईल. एक कंप्लीट. टोटल 74 आणि आता गरज असेल 2 बॉल वरती 4 धाब्यांची. ड्रिंक ब्रेक कंप्लीट केल्यानंतर सूरज आता कंटाळून स्वतः बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. पण ह्या बॅट घेऊन जाण्याचा एकच निश्चय आहे. येस अबाउट द बेस्ट आपण चेक केलं जाईल. ऑफिशियल थर्ड अंपायरची डिमांड 74 धाबा धावफलकावरती आहे. सूरज आपली नॉन स्ट्रायकर वरती आपण थांबा प्लीज आणि ते डिसिजन थोडासा पेंडिंग आहे.
फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. 74 धावा, लास्ट चेंडू अजूनही अर्धशतक कंप्लीट व्हायला अक्षयला हव्यात. टोटल 4, 4 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 5 धावसंख्येची गरज आहे, माफ करा, 5 धावा हव्यात. 45 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल, फटका जबरदस्त, एक टप्प्याकरी चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि या चौकारांना अर्धशतक कंप्लीट होत असताना अक्षय धुलेचं अर्धशतक कंप्लीट झाले. थोडस मिसमॅच झालं होतं स्कोरर कडून, परंतु त्यांना परत चेक केलं आणि सांगताय टोटल 50 धावा इथे आपण पाहतोय वैयक्तिक अक्षय धुलेनं खेळून काढल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलीये टोटल 50 ना 28 किती आल्या? 78 आहे आकड्यावरती. 78 धावा धावफलकावरती. 79 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी 5 ओव्हर मध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला. भलं मोठं आव्हान ठेवून आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतीये साहिल 11 टीम. संघमालक सुनील दादा घोडबिंदे आणि आत्माराम दादा धुले भरपूर खुश असतील बॅटिंग वरती. धुवाधार बॅटिंग पाहिली, अनुभवली आणि यानंतर या लास्ट इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत आमचे तुमचे सर्वांचे लाडके अजय डायरे सरांचा. जर का ह्या धावा चेस केल्या आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन चे ओनर जयदादा डायरे यांची स्वप्नवत ट्रॉफी जिंकण्याचा मान जर का राखला तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला आज निसर्ग धाब्यावरती मोठी पार्टी असणार आहे. हा मनसुबा इथून कंप्लीट करण्यात येईल का याकडे लक्ष आहे. आणि अनिल दादा कालन यांच्याकडून सायली 11 ला दोस्ती धाब्यावरती पार्टी कन्फर्म झालेली आहे. 50+ धावा बनवायच्या होत्या, टोटल जाऊन पोहोचली. उत्तुंग धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली.
आणि माजी पंचायत सदस्य सुनील दादा गोडविंदे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. जर का विजय डायरे यांना अर्ध्या शतकाची खेळी केली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर पाठीराख्यांना अजूनही या मॅचमध्ये भरपूरशी ट्विस्ट माहीत आहे, कारण विजय डायरे सारखा खेळाडू असा कारनामा करू शकतो, त्याच्या हातामध्ये तितकी ताकद आहे. आणि आता इथून वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमसाठी स्वतःला झोकून देणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे. विजय डायरे यांनी जर का 50 लगावली तर वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर संघ मालक जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात होती. सुरुवात विजयला पहिल्या बॉल पासून करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या आहे अशा वेळी. आणि तदनंतर गोलंदाजी मार्क वरती आजच्या दिवसामध्ये ज्यानं आपल्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं मेजबानी आम्हाला चाकवली तोच ऋतिक कालन येतोय गोलंदाजी मार्कवर. क्रिशा नागेश कालन यांच्याकडून ऋतिकच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विजयसाठी पहिला बॉल खालवर टप्प्याचा राहिलाय. ऋतिक कालन या बल अंपायरचा कॉल येतोय. थोडासा बाहेर जाणारा चेंडू, चांगली अंपायरिंग, अचूक निर्णय आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. आणि इथून वाईट बॉल सांगतायत. अतिरिक्त दाब्यानं सुरुवात या दुसऱ्या डावाला. यावेळेस विजय कडून फटका आपण पाहतोय. डीप मध्ये लॉंग ऑफला होते करम पवार. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. सोमनाथ आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळ करते. वाईट बॉल. पहिल्या बॉलची फेकी, एक धाव पाहायला मिळाले. टोटल 2 धावा खर्च होत असताना सामी आता ऑन स्ट्राईक. सामीसाठी फुल टॉस होता, भिडकावलाय चेंडू, सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धावा. अपेक्षा आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमच्या ओनरला अशा फटक्यांची. आणि समोर बसून यावेळेस खऱ्या अर्थानं पाहायला गेलं मंचावरून खाली उतरलेत आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन या मॅचची मजा घेतात जयेश दादा डायरे. चौकार आला. अशा प्रकारची फटकेबाजी राहिली तर खरंच इथून वैष्णवी कन्स्ट्रक्शनला विजय दूर नाहीये. आणि सोमनाथ पाटील, विजय डायरे सारखे खेळाडू तुमच्याकडे आहेत म्हणजे यांच्याकडून आशा नक्कीच तुमच्या पल्लवीत होत राहतील. यावेळेस ऋतिक कालनचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती वुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर निर्धारित टप्पा पकडल्यानंतर ऋतिक कालनच्या गोलंदाजीवरती मोठे फटके खेचणं अशक्य होऊन जातं. आणि आपण पाहिलं तशाच प्रकारची गोलंदाजी ऋतिक कालन करत असताना डॉट बॉलची सांगता. चौथा बॉल, हलकीशी कडा मागच्या दिशेला. थर्ड स्लिपचं क्षेत्ररक्षण अजय खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना बहाला बिलाले. आपल्या टीम साठी टोटल वाचवण्यात आल्या 3 धावा, 1 धाव कंप्लीट पाहायला मिळाले. ऋतिक गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना टोटल 7 या आकड्यावर 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झाला. 5वा बॉल समोर फेकलाय, बाहेर जाणारा. यस, पंच आमच्याकडे एक आगली वेगळी ऍक्शन करून सांगतात इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही उर्वरित या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती किती धावा येतील याकडे लक्ष. 5वा बॉल, विजय डायरे ब्रँड मिड विकेटच्या डोक्यावरून साजन सोनावले देखील या चेंडूकडे पाहत राहिला. भरपूर दूरवरती ठोकत असताना आणि आपल्या संघ मालकाला सांगत असताना ही मॅच अजून संपलेली नाहीये, कारण माझी विकेट अजून मैदानाच्या बाहेर गेलेली नाहीये. माझी पंचायत समिती सदस्य सुनील दादा गोडविंदे यांचे अर्धशतकासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जर का अर्धशतक लगावला विजयने तर संघ मालकाकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. कमावणार का विजय हे पारितोषिक?
लास्ट बॉल यावेळेस देखील फटका जबरदस्त फसवण्याचा प्रयत्न, परंतु लांबी देखील तितकी छान पाहायला मिळते. लगातारचे 2. आणि ग्रामपंचायत पिंपलोली माजी उपसरपंच माननीय सुभाष दादा कालन यांच्याकडून तब्बल या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल 20 धावा धावफलकावरती अजूनही बनवायच्यात. 59 धावा. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. 59 धावसंख्येची गरज. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती 13 धावसंख्येवरती खेळतो विजय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तह टोकून बसली आहे. ऋतिक कालननं प्रयत्न भरपूर केले परंतु विकेट मिळवता आली नाही. जमेची बाजू वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम साठी सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 20 या आकड्यावरती. अजूनही 59 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. गोलंदाजी मार्क वरती अमोल जाधव. अमोलचा पहिला बॉल समोरच्या दिशेला फटका. साजन आहे डीप मध्ये फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. अमोल जाधव गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर फलंदाजांना विचार करायला भाग पाडतो. खऱ्या अर्थानं चांगली व्हेरिएशन देत असतो चेंडूला. मग अशा वेळी फलंदाजांसाठी कठीण परिस्थिती उभी राहते. जपून खेळण्याचा प्रयत्न त्याला केला जातो. विजय डायरे आता त्याच्या अगेन्स्ट आहे. मोठ्या फटक्यांची गरज विजयासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमला. अमोल जाधव पुन्हा तयार. अमोल जाधवच्या सेकंड बॉल वरती फटका जबरदस्त आणि स्क्रीन कडे टोलावलेला पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या डोक्यावरून यावेळेस विजय डायरे ब्रँड षटकार. 6 धावा. अजूनही येणाऱ्या 22 बॉल वरती 52 धावा बनवायच्या विजयासाठी. आणि जर का षटकार हॅट्रिक जर का लगावली विजय डायरेने तर संघ मालक जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकार हॅट्रिक कंप्लीट पाहायला मिळते विजयची आणि या षटकार हॅट्रिक साठी संघ मालकाचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलंय. अशाच प्रकारची खेळी जर का राहिली तर भरपूर सारे पारितोषिक आहे विजयसाठी. चांगल्या पद्धतीने खेळी करतो. अमोल जाधव सारखा गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट असताना फटकेबाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची कारनामे भरपूर आहेत परंतु यावेळी त्याची जादू इथे चालवून देत नाहीये विजय. भीष्मा बैलाचे मालक इथवर पोहोचतात. सुभाष सोनावले उर्फ तांबे सर. आणि इथून कार्पेट लेवलनं फटका पॉईंटच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. तदनंतर ग्रामपंचायत पिंपलोलीचे पोलीस पाटील परशुराम दादा सोनावले उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्तवा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर उमेश दादा बिर्ले देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन स्तवा. भरपूर सारे मान्यवर अखेरच्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग 6व्या पर्वाचा थरार आपण अनुभवतो. एक सिंगल आली आहे. टोटल 28 या आकड्यावर 28 धावा धावफलकावरती. सामी आता स्ट्राईक एंडवरती. चौथा बॉल यावेळेस आपण पाहतो फेकी. यस वाईट बॉल पाहायला मिळतोय आणि वाईट बॉल न एक धाव नक्कीच मिळत असताना टोटल पुढे सरसावती आहे 29 या आकड्यावर. 29. येणारे 21 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. 21 चेंडू 50चं समीकरण. इथून कदाचित आपण पाहायला गेलो विचार करायला गेलं तर मोठे फटके आले तर सायली 11 टीमला देखील धोक्याची घंटा
वाजली जाईल त्यांच्या बाजूने आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न. चौथा बॉल चांगल्या पद्धतीने फेकलाय. डीप मध्ये आहेत करण पवार. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चार चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय. टोटल 4 चेंडूंच्या फेकीनंतर आपण पाहतोय धावफलक तब्बल जाऊन पोहोचलंय ते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. विजयसाठी चेंडू फटका जबरदस्त. यावेळेस मनसुबा लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंगची नजाकत दाखवत असताना विजय अफलातून चांगली बॅटिंग. कॅप्टन म्हणून निवड झाली आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीम साठी आणि खर उतरत असताना यावेळी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज आहे. 19 चेंडू आणि 43 धावा. लास्ट बॉल अमोलचा स्लोवर डिलिव्हरी आणि फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. माइंड डिस्टर्ब करत असताना गोलंदाजाचा विजय पवार माफ करा विजय डायरे 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 धावा आणि समोरच्या दिशेला जल्लोष. वैष्णवी कन्स्ट्रक्शनची पाठी राखे आणि ओनर आनंद साजरा करत असताना 18 बॉल येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज आहे आणि विजय डायरे नॉट आउट 7 चेंडूमध्ये 32 धावांवरती खेळतोय. 7 बॉल आणि 32 धावा. युवराज सिंगच्या 12 चेंडू 50चा रेकॉर्डही मोडेल विजय. येणारे 18 बॉल चेंडू पाठवा. जे 2 बॉल बाकी ते पाठवून द्या. 18 बॉल आणि 37 रनची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकलेल्या आहेत आणि त्यात एकट्या विजय डायरेच्या धावा आहेत 32. चला मॅच बॉल आलेला आहे बघा. 18 बॉल 37ची गरज आहे. सायली 11 संघाला जर काही फायनल आपल्या बाजूने झुकवायची असेल तर एकतर सोमनाथची विकेट किंवा विजयची विकेट. जर का एका बाजूने विकेट आउट होत राहिल्या तर मात्र फलंदाजावरती प्रेशर बनवता येईल. त्यामुळे सायली 11 आता गेम प्लॅन रचावा लागेल. 1 विकेट आधीच्या मॅचमध्ये जशी संदीप काळांची 1 विकेट कमावली होती मॅच फिरवली होती तशी विजय डायरेची 1 विकेट जर का कमावली तर सायली 11ला हा सामना आपल्या बाजूने खेचता येईल. कारण 18 बॉल अजूनही धावसंख्या बरीच आहे. 37 धावा 18 बॉलमध्ये करायच्यात. 18 बॉल 37 धावा. मॅच बॉल आलाय बघा. अठरा बॉल 37 धावा. मॅच अजूनही दोन्ही टीमकडे. सायली 11ला सामना खेचण्यासाठी विकेटची गरज आहे. कारण जर का विकेट आउट झाला नाही तर विजय आणि सोमनाथ ही मॅच खेचून नेतील. 7 बॉलमध्ये 32 धावा एकट्या विजयच्या आहेत. 5 सिक्सर विजय डायरेने मारलेले. 5 सिक्सर मारले त्यात षटकार हॅट्रिकचा समावेश आहे. आणि दुसऱ्या बाजूला सोमनाथ पाटील 7 धावांवर खेळतो. त्याने 1 चौकार मारलेले. आणि आता गोलंदाजीसाठी आलेला दीनानाथ पाटील. सायली 11चा सूरज घोडविंदे यांचा बॉलिंगचा हुकमी एक्का. दीनानाथ पाटील आलेला आणि आता पाटील वरती जबाबदारी तीच आहे की या दोघांमधील एकाची. आणि पाटलांचा नाद करायचा नाही हे नेहमी आपण म्हणतो. पाटील नेहमी गेल्या वर्षी GPPLचा बेस्ट बॉलर होता दीनानाथ पाटील आणि तो आता संघासाठी सोमनाथ पाटीलच्या विरोधात दीनानाथ पाटील. गेम ऑन. 3री ओव्हर. पहिला बॉल दीनानाथ पाटीलने आता चेंडू टाकण्याचा सराव आधी केला. पावले त्याने मोजली किती पावल्यावरती विकेट घ्यायची. जल्लोष GPLचा. मोशाच्या टेपावरती एक खेळाडू ठेवलाय बघा आदित्य डायरे फिल्डिंगसाठी. मोशाच्या टेपावर
बॉल आणायला, सिक्सर गेले की बॉल आणायला. आणि आता 18-37 पहिलाच बॉल एक मानकरी विजय डायरे आणि गेल्या वर्षीचा बेस्ट बॉलर दीनानाथ पाटील. ही लढाई आता दोन्ही टॉप प्लेअरमध्ये, कारण 17 बॉल 36 आहेत, पण आता लढाई ही टॉप प्लेअरमध्ये. विजय डायरेची जर का दीनानाथ पाटीलने विकेट घेतली तर सायली 11साठी ती गोल्डन विकेट असेल. सर्व सायली 11च्या सपोर्टर इथून प्रतीक्षा करतायत की ती एक विकेट दीनानाथ पाटील जो लास्ट ओव्हर टाकतो त्याला तिसऱ्या ओव्हरमध्ये आणला. आणि त्याची हेअरस्टाईल बघा किती जबरदस्त आहे दीनानाथ पाटीलची. कॅमेऱ्यावरती आपण लाईव्ह स्क्रीनवरती बघू शकाल. जी बुलेट हेअरस्टाईल आहे, ट्रेनमध्ये सध्या ती. आणि काय खतरनाक बॉलिंग आहे दीनानाथची. मागचं पर्व बेस्ट बॉलर होता, आता टॉप बॅटरच्या विरोधात बेस्ट बॉलर. ही लढाई 17 बॉल 36ची गरज आहे आणि एक चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे दीनानाथचा. विजयच्या बॅटमधून स्ट्रोक आला, ग्राउंड लेवलचा शॉट, समोर खेळाडू आहे, एकच रन फेकी करतोय. आता मात्र आक्रमकता सायली 11ने स्वीकारलेली आहे, कारण येणारे 16 चेंडू आणि 35 रनची गरज आहे. इथून सायली 11ला त्यांचं टार्गेट एकच आहे की विकेट घेणं. आणि दुसऱ्या बाजूला विजय 50च्या दिशेने चाललाय, त्याला साथ देतो तो सोमनाथ. ही ओव्हर दीनानाथ पाटीलची महत्वाची, कारण एक दीनानाथ मॅचचं चित्र बदलू शकतो. 16 बॉल 35 धावा अजूनही करायच्यात, धावा भरपूर आहेत अजूनही. रिव्हर्स खेळत होता, अडवलाय चेंडू, रन घेतली. विजय डायरेक्ट स्ट्राईक वरती आलाय. 15 बॉल 34 धावा. दीनानाथची ओव्हर वैष्णवी कन्स्ट्रक्शन आधी थोडी डोकेदुखी ठरतीये, कारण पाटील आहे आणि पाटील मात्र सहजासहजी रन देणार नाही. 15 बॉल विजयासाठी पाहिजे धावा 34. काटेकी टक्कर मॅच आता बनवली दोन्ही बाजूने दीनानाथ पाटीलने. 15 बॉल आणि 34 रनची गरज आहे. गेम ऑन. विजय डायरे ही विकेट आणि या गोल्डन विकेटसाठी दीनानाथ पाटीलला बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, ग्राउंड लेवलचा शॉट, परत एकदा सिंगल. या ओव्हरमध्ये कंट्रोलमध्ये आणलंय फलंदाजांना. आग ओकणारी बॅटिंग तिसऱ्या ओव्हरमध्ये शांत केलं दीनानाथ पाटीलने. 14 बॉल आणि अजून 33 धावांची गरज आहे. भरपूर धावा आहेत. सायली 11 वैष्णवी कन्स्ट्रक्शन चॅम्पियन पदासाठी सुरू असलेली लढत. 14 बॉल 33 धावांची गरज. दीनानाथ पाटील एक विकेट, मस्ट निडेड विकेट, पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी, ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी आलेला आहे बॉलर राऊंड द विकेटने. धीम्या गतीचा बॉल, अपील, रन आउट साठी चान्स होती. डॉट बॉल, टाळ होऊन जाता दीनानाथ पाटील साठी. 5 चेंडू मध्ये त्याने एकही चौकार दिला नाही, एकही षटकार दिला नाही, फक्त सिंगल वरती दोनही खेळाडूंना खिळवून ठेवलं, जखडून ठेवलं. कारण मॅच आता 13 बॉल 33. रिक्वायर्ड रन रेट परत एकदा वाढलाय 15.23. या बॉलवरती जर का चौकार षटकार दिला नाही तर दीनानाथ पाटीलला सुभाजी काळन साहेबांकडून 500 रुपये. काय बॉलिंग पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. 13-33 लास्ट बॉल, शेवटचा बॉल. टाळ होऊन जाऊ दे ओव्हरसाठी. धावा दिल्यास फक्त 4 आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दीनानाथ पाटीलच्या या बॉलिंग साठी सुभाजी काळन साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपये. काय बॉलिंग टाकली संघासाठी. फायनल मध्ये मॅच झुकवणारी बॉलिंग, कारण सेमी फायनल मध्ये जसप्रीत बुमराहने 2 ओव्हर टाकला, एक 8 रनची, एक 6 रनची आणि बेथेलची शतकी खेळी गेली. 12 बॉल 33. सुरुवात 13-33 होत्या, डॉट आला म्हणजे 12-33च राहणार आहेत. आता मीटिंग आता बोलवण्यात आली परत एकदा. 12-33 मॅच मध्ये जोपर्यंत विजय डायरे आहे तोपर्यंत वैष्णवी कन्स्ट्रक्शनला विजयाच्या अपेक्षा आहेत. बॉलर दीनानाथ पाटीलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुभाजी काळन साहेबांकडून आलेला आहे. बघा आता हा एकमेव ड्रिंक्स ब्रेक असेल. 12 बॉल 33 ची आता गरज. चला घाई करा, 5 वाजलेत. 12 बॉल 33 धावांची गरज. चला आमच्या टीमला आपण रिक्वेस्ट करूया. सायली 11 चला टीम मीटिंग कंप्लीट करा. 12 बॉल 33 रनची गरज.
दीनानाथ पाटीलच्या ओव्हरने खरं तर या मॅचचं चित्र थोडंसं बदललंय. 12 बॉल 33 रनची गरज आहे. आणि आता करण पवारला आणलं गेलंय. यानंतर दीनानाथ पाटील आणखीन एक ओव्हर आहे. त्यामुळे आता या ओव्हरमध्ये जर का करण पवारने चांगली बॉलिंग केली, 33 धावा आहेत 12 बॉलमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा जरी राहिल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये दीनानाथ पाटील असेल. त्यामुळे विजय डायरे जोपर्यंत आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन विजयाच्या अपेक्षेने, पण विजय डायरेची जर का विकेट कमावली तर मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शनसाठी हा सामना कठीण होऊ शकतो. 12-33. या ठिकाणी तलवडे गावचे आदरणीय निलेश विर्ले दादा यांच्या वतीने जर का बॉलरने 3ही स्टंप उखाडून काढले तर मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॉलरसाठी. बॉलिंग ट्रॅकवर अक्षय धुळेला आणण्यात आलंय. गेम प्लॅन चेंज. सायली 11 म्हणजे एका हाताने निवडीचं सिलेक्शनचं पत्र द्यावं, दुसऱ्या तारखेला लगेच बदली. गेम प्लॅन बदललेला 12-33. अक्षय धुळेला आणण्यात आलंय. विजय डायरेच्या आक्रमकतेला शांत करण्यासाठी फसवणारी बॉलिंग. चला वेळ घेऊ नका प्लीज सूरज. नियम सगळ्यांसाठी सारखे, त्यामुळे आपण जो टाइम आहे 1 ते 2 मिनिटात फिल्डिंग आप लावणं गरजेचं. ओव्हरला लवकर सुरुवात करा. 12-33 फायनलची मॅच. शेवटचे 12 बॉल 33 ची गरज. गेम ऑन. अक्षय धुळे समोर येतो विजय डायरे. अक्षय धुळेने स्वतः चेंडू हातामध्ये घेतलाय कारण त्याला माहिती आहे की विजय डायरेची विकेट किती इम्पॉर्टंट आहे. एकटा सायली 11च्या विरोधात उभा राहिलाय कारण 12 बॉल 33 पाहिजेत. 9 मध्ये 34 खेळतो विजय. 9 बॉल 34 वरती विजय डायरे नॉट आउट. अक्षय धुळे आलेलं आहे. महत्वाची मॅच डिसाईड करणारी ओव्हर. टाइम भरपूर घेतला जातोय पण मॅचच तेवढी महत्वाची आहे. फायनलची मॅच आहे. जिंकणारा संघ वर्षभर ग्रामपंचायत परिसरातील खेळाडूंच्या मनामध्ये राहणार आहे. महत्वाची ओव्हर. अक्षय धुळे टू विजय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती विजय डायरेला फसवलंय. 11 बॉल आता 33 ची गरज आहे. मॅच मध्ये विजय डायरे टप्प्याचा अंदाज घेतोय आणि अक्षय धुळेने बरोबर रीड केलं विजयला. कारण खरं तर षटकार मारून त्याची एनर्जी ज्या पद्धतीने त्याने खर्च केलेली आहे, पण परत एकदा त्याला तो फुल ऑन कॉन्फिडन्स दाखवावा लागेल कारण समोर अक्षय धुळे धीम्या गतीचा पण अचूक टप्प्यावर बॉलिंग करणारा बॉलर. विजयचा स्ट्रोक आलाय. समोर खेळाडू धावतोय. करण पवार अडवला. बॉल फेक करतोय. एकाच रन वरती थांबवलंय. मॅच आली आहे 10 बॉल 32. अक्षय धुळेने बरोबर चेंडू 2 टाकलेत पण एकच रन दिली. 10-32. मॅच अजून संपलेली नाहीये. दीनानाथ पाटीलने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं कारण 2 ओव्हरमध्ये 42 धावा ठोकल्या होत्या. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या. मागच्या 8 बॉलमध्ये 5 आल्यात. 10 मध्ये 32 पाहिजेत. 10 बॉल 32 रनची गरज आहे. सोमनाथ पाटील ज्याची बॅट शांत राहिली, एकच चौकार त्याने मारलाय. आता त्याला दुसऱ्या बाजूने लीड करावा लागेल बॅटिंग मध्ये. अक्षय धुळेच्या चेंडूवरती पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक मारला. खेळाडू धावता. चेंडू चाललाय चेंडू बाउंड्री पार. 9 चेंडू 28 धावांची आता गरज आहे. या मॅच मध्ये एकही विकेट एकदा टाळ होऊन जाऊ द्या. नॉट आउट 51 रनची पार्टनरशिप या दोघांनी केलेली आहे. नॉट आउट 51 धावांची पार्टनरशिप. रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप फायनल मध्ये. प्रेशरची मॅच आणि 51 धावांची भागीदारी या दोघांनी रचलेली आहे. अजूनही सांगू शकणार विकेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सामन्याचं पारडं कोणाकडे झुकेल हे आपण सांगू शकणार नाही. 9 बॉल 28. गोलंदाज अक्षय धुळे. पुढील बॉल. सोमनाथचा फटका आला ग्राउंड लेवलने. खेळाडू आहे पहिल्या धावेसाठी निघालेत. ऋतिक काळने बॉल अडवलाय. 8 बॉल 27 रन आता पाहिजेत. 8 बॉल मध्ये 27. विजय डायरे 50 ठोकणार का फायनल मध्ये? कारण विजय जेव्हा खेळलाय तेव्हा टीमला त्याने विजय मिळवून दिला आणि आता त्याची 50. तात्या मी म्हणेल की दुकानातून मॅच लाईव्ह बघत असेल कारण विजयची 50 जर का झाली तर तात्या खुश होईल. 8 बॉल 27 धावा. मॅच मध्ये एक चेंडू 1 विकेट. पार्टनरशिप ब्रेक आणि गेम मध्ये मजा. 8 बॉल 27. अक्षय धुळे 5वा बॉल घेऊन
यावेळेस संधी आली होती, कॅच पकडण्याची चान्स होती आणि विकेट सेफ राहिलेली. 7 बॉल ही मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात अजूनही 26. 7 बॉल 26. अक्षय धुळेने आतापर्यंत टाकलेल्या 5 बॉल मध्ये धावा दिल्यात फक्त 7. 7 बॉल मध्ये 26. शेवटचा बॉल अक्षय धुळेचा. अक्षय धुळेचा शेवटचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे. 7 बॉल 26. अक्षय धुळेचा हा इम्पॉर्टंट बॉल. फायनलची मॅच, रंगतदार सामना, चॅम्पियन पदाची लढाई. प्रथम क्रमांकाने ट्रॉफी जिंकायची आहे दोन्ही टीमला आणि विजेतेपद पटकावण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष. शेवटचा बॉल अक्षय धुळेचा. धीम्या गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल. सोमनाथच्या बॅट मधून आला षटकार. मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 20. 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 20. ही मॅच जर का जिंकून दिली तर संघ मालक जयेश दादा डायरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही फिल्डर बॅटरसाठी ही पारितोषिकं आहेत. सहा चेंडू मध्ये 20 धावा वाचवायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रेक्षकांच्या मनातला हेअरस्टाईल पाटील. पहिल्या मॅच मध्ये पाटीलला ओव्हर दिली नव्हती. पाटीलने स्वतःचं विमान काढलं होतं पण थांबवलं पाटीलला आणि आता फायनल मध्ये कामगिरी करतोय. जर का अशीच पार्टनरशिप बनवत अखेरीस नॉट आउट राहून जर का मॅच दोन्ही फिल्डरांनी विजय करून दिलं बॅटरने, तर संघ मालक जयेशदादा डायरे, वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पुन्हा दीनानाथ पाटील. विरोधात उभा विजय डायरे. दडपण प्रेशर दोन्ही बाजूला पाहायला मिळेल. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलो न बदलो, ही वेळ नक्की बदलते आणि सिद्ध करून दाखवायचं आहे. दोन्ही टीम कडून अस्तित्वाची लढाई लढली जाते. संघर्ष अगदी आपण पाहाल तर पणाला पेटलाय. पहिल्या बॉलची खेळी कशा प्रकारे राहील, विजयची पहिल्या बॉल वरती भरपूर भवितव्य निर्भर आहे. पहिला बॉल विजय डायरे ब्रँड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटकावत असताना पाहायला मिळत आहेत. ही मॅच अजून हरली नाहीये कारण विजय डायरे सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर अजून आलेला नाहीये. सायली 11 टीमच्या बाजूने धोक्याची घंटा. मिलन जरी षटकार आले तरी पाटीलने हात केला हे विसरून चालणार नाही. पाटीलने सांगितलं की मी अजून बाकी आहे. 5 बॉल माझ्याकडे बाकी आहेत. 5 बॉल 14. दीनानाथ पाटील मागच्या पर्वाचा बेस्ट बॉलर आपल्या नावाची छाप सोडणार का फायनल मध्ये. जर दीनानाथने ही मॅच काढली तर पुढच्या 1 वर्षभर ग्रामपंचायतला प्रत्येक खेळाडू दीनानाथ पाटीलकडे मॅच फिनिशर म्हणून बघेल. फुल टॉस टाकलाय, खेळाडू धावतोय, चेंडू बाउंड्री पार. 4 बॉल विजयासाठी धावा पाहिजेत 10. 46 धावा वैयक्तिक विजय डायरेच्या बाद आणं गरज आहे. 50 साठी तब्बल 4 धावसंख्येची, अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. माजी पंचायत समिती सदस्य सुनील दादा घोडबिंदे यांचं 500 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर संघमालक जयेशदादा डायरे यांचं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक विजयसाठी आहे. भरपूर सारं मोठं पारितोषिक त्याच्यासाठी लागले गेले बनवायच्यात. अजूनही विजयासाठी हव्यात टोटल 10 धावा. सूरज घोडबिंदे
टीमचे कर्णधार यावेळेस दीनानाथ पाटीलला कान मंत्र देत असताना खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सोमनाथ पाटीलच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत होता त्यावेळेस स्ट्रॅटेजी सक्सेसफुल ठरली, परंतु आता स्ट्रॅटेजी मोडत काढत असताना पाहायला मिळतोय विजय डायरे. हा बी होतोय तिसरा बॉल विजय डायरे भरपूर उंचावरती, लांबी कमी, डीप मध्ये आहेत ऋतिक आलन, पकडतील गोल्डन विकेट. चांगली झेल पकडतायत ऋतिक आलन. हादरा लागला या जखमा आता खऱ्या अर्थानं अगदी जिवारी लागतील वैष्णवी कन्स्ट्रक्शनच्या. पंधरा चेंडू 46 धावसंख्येची पारी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विजयच्या खेळीसाठी. खऱ्या अर्थानं इथून जर का वैष्णवी कन्स्ट्रक्शन विजय संपादन करते तर त्याच्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर विजय डायरेचा आहे. गोलंदाजी मार्ग वरती दीनानाथ पाटील, श्री गणेश पिंपलोली टीमचा सितारा चमकताना पाहायला मिळतोय. अशा बऱ्याचशा मॅचेस त्यानं फसलेल्या मॅचेस विन करून दिल्यात पिंपलोली टीमला. यावेळेस आता लीग स्टेजच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी. निर्णायक येणारे 3 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं श्री महालक्ष्मी तलवडे टीमसाठी खेळ करत असतो. आता खेळ करायचा वैष्णवी कन्स्ट्रक्शन 11 टीमसाठी. संकेत माली पोहोचलेत वन डाऊनच्या भूमिकेत. बनवायच्या टोटल 3 बॉल वरती 10. दीनानाथ पाटील आता कुठल्या प्रकारचा माइंडसेट वापरला जाईल या मॅच मध्ये. बनवायच्या आणि दीनानाथ पाटीलला थांबवायच्या टोटल 10. चौथा बॉल अतिशय वेगानं फेकत असताना पाहायला मिळतात दीनानाथ पाटील. चालाकानं चातुर्याचं खरं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. दीनानाथ पाटील नावाचा दबदबा आणि दहशत. ज्यावेळेस त्याच्या विरोधात फटकेबाजी होत होती त्यावेळेस स्वतःचा आत्मविश्वास डगमगू न देता सांगत होता संघ मालकाला की मी आहे. तोपर्यंत या मॅच मध्ये भरपूर सारी ट्विस्ट बाकी आहे आणि दाखवतोय खऱ्या अर्थानं विश्वसनीय कामगिरी दीनानाथ पाटीलची. पाचवा बॉल चांगल्या टप्प्यावरती निर्धाव चेंडू. यस ऑफिशियल रेपर करतात. नो चेंडू साठी डिमांड पाहायला मिळते. रेफर कशासाठी गेले ते सांगा. वाईट चेंडू साठी. यस फेअर डिलिव्हरी. वाईट चेंडू नसणारे. चांगली पकड बनवली साईल 11 टीम न. लास्ट बॉल एका चेंडूवरती हव्यात आता 10. हा चेंडू चांगला पडला तर मोठी ट्रॉफी साईल 11 टीमच्या हातामध्ये पाहायला मिळेल. दीनानाथ पाटील नावाचं घुमघुमत वादळ मैदानाच्या आतमध्ये. दीनानाथ पाटील गोलंदाजी मार्क वरती आता एखादा नो चेंडूच्या शोधात असेल वैष्णवी कन्स्ट्रक्शन. परंतु दीनानाथ पाटील म्हटल्यानंतर मलाही सांगतोय काय या गोष्टी माझ्याकडून तो अपेक्षित करतो का तर नाही. खऱ्या अर्थानं चांगला गोलंदाज आहे. लास्ट बॉल शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय आणि सोमनाथ पाटील समोर ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता दीनानाथ पाटीलची. आणि इथून महाअंतिम सामन्याचा विजय साईल 11च्या खात्यामध्ये. आणि लगेचच 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण आता बक्षीस समारंभाकडे देखील बोलणार आहोत. त्यामुळे उपस्थित सर्वच मान्यवर